एका डोंगरावर 40 वारकरी गेले असताना पुढे घडलं असं की ज्यानं सगळीकडेच खळबळ उडाली. निरासटांपासून जेव्हा पालखी साताऱ्याच्या हद्दीत पोहोचली तेव्हा तिथं अचानक एक असा धक्कादायक प्रसंग घडला की ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली. वालेवरून निघालेली पालखी जेव्हा पवित्र पादुका स्नान झाल्यानंतर लोणंद मुक्कामाच्या दिशेनं चालली होती तेव्हा साताऱ्याच्या त्या दुर्गम डोंगराळ भागामध्ये एका दिंडीतील तब्बल 40 वारकरी, ज्यामध्ये काही महिला आणि मुलं, काही तरुण होते, ते गर्दी टाळण्यासाठी डोंगराच्या एका वाटेनं वर गेले. अजून पूर्ण रात्र झाली नव्हती, पण निसर्गानं असं भयानक रूप घेतलं की डोंगरावर एका क्षणात काळाकुट्ट काळोख दाटून आला. वाऱ्याचा वेग वाढला, धुकं इतकं वाढलं की अंधार पडला, एक इंचही दिसेना असं झालं. सगळीकडे किंचाळ्या सुरू झाल्या, पण तेवढ्यात एक असा विचित्र प्रसंग घडला की ज्यानं अख्खी वारी जागीच थांबली. सगळ्यांना वाटलं वादळ शांत होताच हे 40 वारकरी खाली येतील, पण 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, तरी डोंगरावर गेलेल्या 40 वारकऱ्यांचं काही नामोनिशाण दिसत नव्हतं. त्यांच्या दिंडीतील काही धाडसी तरुण वर जाण्याचा प्रयत्न करत होते, पण वाऱ्याचा धुक्याचा वेग इतका होता की त्यांना सापडवणं शक्य नव्हतं. पण अखेर तब्बल 3 तासांच्या थरारानंतर ढग बाजूला झालं, धुक्याचं वातावरण काहीसं संपलं. गावातील आणि काही दिंडीतील लोकांनी बॅटरीच्या उजेडात तिथं जाऊन पाहिलं. डोंगरावर पाहिलं तेव्हा तिथं जे दृश्य दिसलं आणि त्यानं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. वारीच्या 500 वर्षाच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं इतकी अद्भुत आणि हादरवून टाकणारी घटना घडली. खरं तर जेजुरी जवळ आलेली ही दुर्दैवी अपघातामुळे सगळ्या वारीत आधीच दुःखाचं वातावरण होतं. प्रत्येक जण घाबरलेला होता. त्यातच साताऱ्याच्या सीमेवर घडलेला हा दुसरा प्रसंग डोळ्यासमोर आल्यानं सगळीकडे खळबळ उडाली. मग नेमकं काय घडलं साताऱ्याच्या त्या डोंगरावर त्या 40 वारकऱ्यांसोबत? तब्बल 3 तासानंतर बॅटरीच्या उजेडात नेमकं असं काय दृश्य दिसलं की सगळेजण जागीच थिजले? चला जाणून घेऊया आजच्या या संपूर्ण सविस्तर आणि विशेष रिपोर्टमध्ये. माऊलीच्या पालखीचा नीरा नदीच्या याच्यामध्ये स्नानाचा जो पवित्र सोहळा होता तो पार पडला आणि वारी आता लोणंदच्या दिशेनं निघाली होती. संपूर्ण परिसर ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषानं आणि भक्तीच्या रंगानं न्हावून निघाला होता. स्नान आटपून पालखी सोहळा अत्यंत उत्साहात पुढे निघाला आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झाला. वारकऱ्यांचे पाऊल आता लोणंदच्या मुक्कामाच्या दिशेनं साळपा घाटाच्या आव्हानात्मक वाटेवरून पडू लागले. हायवेवर वारकऱ्यांचा वाहनांचा अथांग जनसागर उसळला. चालताना पावलं एकमेकांना घासली जात होती. गर्दी प्रचंड असल्यामुळे वारीचा वेग मंदावला होता. याच अथांग गर्दीत चालताना एका विशिष्ट दिंडीतील काही तरुणांच्या डोक्यात एक वेगळाच विचार सुरू झाला. मुख्य हायवेवरील ही प्रचंड गर्दी टाळून पुढे जाण्यासाठी या दिंडीतल्या काही वारकऱ्यांनी एक असा निर्णय घेतला की पुढे जाऊन ज्यांना त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा थरार उभा केला. या दिंडीमध्ये काही उत्साही तरुण होते, काही मध्यमवर्गीय वारकरी होते, काही महिला होत्या, तर काही छोटी मुलं ज्यांची 18 ते 19 वर्षाची मुलं चालत होती. मुख्य रस्त्यातली गर्दी पाहून एक तरुण डोंगराच्या कडेनं जाणाऱ्या जुन्या पायवाटेकडे बोट दाखवत म्हणाला, चला आपण या मुख्य रस्त्यानं जाण्यापेक्षा लोणला पोहोचायला उशीर होईल तेव्हा या डोंगराच्या वाटेनं जाऊया. तिथून निसर्गही छान दिसेल आणि वारीमध्ये थोडं ॲडव्हेंचर होईल आणि गर्दीच्या दिशेनं पुढे निघून जाऊ. पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांचा हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय ठरणार होता. 2 दिवसांपूर्वी अचानक ट्रक वारीत घुसला. अक्षरशः तिथं हाहाकार उडाला होता. पण आता हे स्वतःचं जीवाचं स्वतःच वाटोळं करायला निघाले होते. पण त्यावर दिंडीत तर झालं असं त्यांचा निर्णय झालाच होता. पण तेवढ्या दिंडीतल्या एका सुजानमध्ये वारकरी त्यांना म्हणाला, नको रे बाबा, वारीची मुख्य वाट सोडून डोंगराच्या वाटेनं जाणं शहाणपणाचं नाही. तिथं रस्ता चुकला, काही अडचण आली तर वारीत काय होईल? आपण नेहमीच्या वाटेनं जाऊया. पण त्या तरुणांनी समजूत काढत म्हटलं, अहो माऊली, घाबरता कशाला? उजेड आहे, डोंगर फार मोठा नाहीये, अजून कुठं अंधार पडलाय, ती पायवाट पुढे जाऊन मुख्य रस्त्यालाच मिळते. चला माऊलींचं नाव घेऊ आणि निघू. शेवटी त्या तरुणाच्या आग्रहापुढं सगळ्यांनी होकार दिला आणि सगळ्यांसहित जवळपास 40 जणांचा एक घोळका डोंगराच्या त्या निर्जन वाटेनं चालू लागला. सुरुवातीला डोंगराचं दृश्य, थोडीफार झालेली हिरवळ, ते पाहून अगदी आनंदी मन होत होतं. जसं जसं ते डोंगराच्या आत गेले तशी तशी परिस्थिती बदलू लागली. ते 40 वारकरी डोंगर वर चढून बरेच अंतर पुढे गेले होते आणि अक्षरशः त्यांच्या लक्षात आलं की आता पुढे जाऊन नेमकं काय होईल. आनंदात होते, कुणी गाणं म्हणत होते, तर कुणी अक्षरशः शिट्टी वाजवून प्रतिध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना माहीत नव्हतं की डोंगरावर पुढे 500 फूट गेल्यावर त्यांच्यासमोर काय घडणार होतं.
डोंगराच्या वाटेत जाताना अचानक चढण आली. आजूबाजूला थोडीशी झाडं होती. जो एक वारकरी सुरुवातीला नकार देत होता तो घाबरून बोलू लागला होता. तो म्हणू लागला, मी आधीच म्हणत होतो येऊ नका. आता मुख्य वारीचाही आवाज ऐकू येत नाहीये. रस्ता कुठे समजत नाहीये. तेव्हा तिथं असणाऱ्या एका 19 वर्षाच्या लहान मुलाची नजर समोरच्या झाडीवर पडली. एका क्षणात झाडामागून एक विचित्र प्राणी झरकन पुढे धावत गेला. त्या प्राण्याची शेपूट लांब होती. त्याचा रंग पिवळसर दिसत होता. तो प्राणी पाहताना ती मुलं भीतीनं जागीच ओरडू लागली. एक मुलगा थरथरत म्हणाला, अरे बघा कुत्रा वाटतोय. त्यावर दुसरा ओरडला, अरे वेड्या, डोंगर आहे इथं, कुत्रा कुठून येणार? पिवळा रंग लांबाचा शेपूट म्हणजे तो बिबट्या होता. गप्प बसा, कुणी आवाज करू नका. आता बिबट्या समोर आलाय म्हटल्यावर सगळ्यांची पाचावर धारण बसली. तो बिबट्या निघून गेला. त्यांना वाटलं संकट निघून गेलं, पण खरं पुढं संकट त्यांच्यासाठी आवासून उभं होतं. जो संकट अख्ख्या वारीला हादरवणारा होता. बिबट्याचं नाव ऐकताच महिला आणि मुलांच्या अंगावर काटा आला. ते भीतीने एकमेकांना घट्ट धरून उभे राहिले. पुढे जावे का मागं फिरावं या विचारात ते निसर्ग पूर्णतः खेळ बदलला होता. आता तिथंच 10 मिनिटं ते तिथं थांबले. कदाचित बिबट्याला पाहून त्यांनी माघार घेतली असती तर पुढे ते घडलं नसतं, पण त्यांनी तिथंच थांबू नये, डेअरिंग करण्याचा किंवा धाडस करण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांच्यासमोर संकट आता आवासून उभं राहणार होता. त्यातला प्रत्येक जण डेअरिंगवाला म्हणाला, अरे अजून रात्रभर बराच वेळ बाकी आहे. प्राणी निघून गेला, विषय संपला, चला पुढे जाऊया. पण आता जसे जसे ते पुढे जात होते तसं तसं वातावरणामध्ये अनाकलनीय बदल घडू लागला होता. अजूनही रात्र झाली नव्हती, पण अचानक डोंगराच्या पाठीमागून कुट्ट ढगांची अथांग भिंत पुढे आली. अवघ्या काही मिनिटात साताऱ्याच्या त्या डोंगरावर इतका भयानक अंधार पडला की भर दिवसात जणू काही अक्षरशः प्रकाश नष्ट झाला. त्यातल्या त्यात धुकं वाढलं. धुका आणि काळे ढग याच्यामुळे समोरचं एक इंचही दिसेनासं झालं. वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. काही अंतरावर असणारी ती दरी आता खोल खड्ड्यांमुळे अंधारामुळे दिसेनाशी झाली. आता मुलं भीतीनं किंचाळू लागली. संपूर्ण 40 वारकऱ्यांची धावपळ आली तर त्यांना एकही पाऊल पुढे टाकलं असतं तर ते दरीत कोसळले असते आणि आता काय करावं त्यांना समजत नव्हतं. 2 मिनिटांपूर्वी त्यांच्या समोरून गेलेला बिबट्या आणि त्यांनी धाडस करून पुढे जायचा घेतलेला निर्णय त्यांच्या अगदी पथ्यावर त्या ठिकाणी वाईट पद्धतीनं पडला होता. आता पुढे जर ते 1 इंचही सरकले असते तर कुठे दरी आहे, कुठे खड्डा आहे, तर कुठं निसरडा कडा, त्यांना काही समजत नव्हतं. अचानक अंधारून आलं होतं. खरं तर वारी ज्या दिवशी निघाली होती त्या दिवसापासून पावसानं महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची उघडीप घेतली होती. पण अचानक वारीमध्ये आता साधारणपणे ढगाळ वातावरण सुरू झालं होतं. आता त्यांना काही समजत नव्हतं नेमकं काय करावं, काहीच समजत नव्हतं. आणीबाणीचा क्षण आला होता. त्यातल्या काही जण, त्यातली जी लोकं होती ती म्हणाली, आम्ही पाठीमागे जातो. पाठीमागे ना दिसत होतं ना पुढे दिसत होतं. उजवीकडे डावीकडे अगदी काळाकुठ्ठा अंधार होता आणि धुक्यांचं साम्राज्य. काही मिनिटांमध्ये तितकं पसरलं की कुणालाच काही कळायला मार्ग नव्हता. आता काय करावं, कारण की जर एकही पाऊल पुढे टाकला तर अवघड होईल. आणि ज्या ठिकाणी उभे होतं तिथं एक निसरडा कडा होता. पण तेवढ्यात झालं त्याला असा एक खणखणीत आवाज आला, माऊली पुढे जाऊ नका, तिथंच बसून राहा. वारकऱ्यांनी बाजूस पाहिलं. एक मोठी प्रचंड शिळा दगड होती. तो आवाज ऐकून 40 वारकरी त्या शिळेच्या आडोशाला एकदम सुरक्षित जागे एकत्र बसून राहिले. ती निसर्ग जागा अशी होती की वरून येणारा वारा त्यांना कोणताच धोका स्पर्श करू नव्हता. त्या शिळेला मागे 40 वारकरी तब्बल 3 तास देवाचं नाव घेऊन बसले होते. त्यांना वाटलं की आपण वाचलो, पण अजून खरा धोका पुढे होता. कारण की 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले, आता जवळपास अंधार पडायला लागला होता. तेव्हा बॅटरीचा उजेड घेऊन त्यांच्या दिंडीतले काही लोक आले आणि त्यांना बॅटरीचा उजेड दिसताच त्यांनी देखील हाका मारायला सुरुवात केली. तेवढ्यात त्यामध्ये काही वारकरी होते, काही त्यांच्या दिंडीतली लोकं होती. तेव्हा ते तिथं पोहोचल्यावर त्यांनी एकेकाला खाली घ्यायला सुरुवात केली. खाली गेल्यानंतर त्यांना तो प्रसंग विचारला. तेव्हा त्यातील एका मुलानं सांगितलं की आम्हाला एक पांढरा कपडा घातलेला एक वारकरी इथं आला होता आणि आम्हाला सांगितलं की इथंच बसून राहा, अजिबात हलू नका. जर तो व्यक्ती नसता तर आमचं पुढे काय झालं असतं आम्हाला माहिती नाही. अशाच पद्धतीनं तो पांढऱ्या कपड्यातला व्यक्ती नक्की कोण होता? तो पांडुरंगाचा एखादा दूत होता की साक्षात माऊली होते की कोण होतं याची कल्पना नाहीये. तर अगदी अनाड बुद्धीच्या ज्या मुलांच्या वरती जाण्याचं त्यांनी धाडस केलं तर त्यांना वाचवण्यासाठी साक्षात पांडुरंगच आले होते. अशा प्रकारची भावना तिथं तयार झाली. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.